जनरेटरद्वारे पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार 17 एप्रिलला 11 गावांचा बंद. औद्योगिक सांडपाणी आणि महानगरपालिकांच्या मैलायुक्त पाण्यामुळे प्रदूषित होत चाललेल्या पंचगंगा नदीच्या संरक्षणासाठी आता निर्णायक लढाईची हाक देण्यात आली आहे. पंचगंगा बचाव या मुद्द्यावर 17 एप्रिल रोजी नदीकाठावरील 11 गावे बंद पाळून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. इचलकरंजीतील औद्योगिक वसाहतीमधून निघणारे रासायनिक सांडपाणी तसेच कोल्हापूर व सांगली महापालिकांचे अशुद्ध पाणी विना प्रक्रिया नदीत सोडले जात असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पंचगंगेची स्थिती गंभीर बनते. नदीत केंदाळ वाढणे, पाण्याचा प्रवाह गुदमरल्यासारखा होणे आणि मासे मृत्यू यासारखे प्रकार मागील 2 दशकांपासून सातत्याने घडत आहेत. या प्रदूषणाचा फटका शिरोळ तालुक्यातील 11 गावांना बसत असून शेतीसाठी हेच दूषित पाणी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या वाढण्याबरोबरच जमिनीच्या सुपीकतेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान इचलकरंजी महापालिका व प्रक्रिया उद्योगांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले असले तरी त्याची कार्यक्षमता संशयास्पद ठरत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्रक्रिया केलेले पाणी नदीत न सोडता अन्यत्र वापरणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते ओढ्यामार्फत पुन्हा पंचगंगेतच सोडले जात असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने संबंधितांना अल्टिमेटम दिला आहे. 4 दिवसात नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा प्रकल्प बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी 8 दिवसांची मुदत देत त्यानंतरही परिस्थिती न सुधारल्यास ओढ्यांवर बांध घालून पाणी रोखण्याचा इशारा दिला आहे. महापालिका व उद्योगांचे पाणी कोणत्याही परिस्थितीत नदीत सोडू देणार नाही या ठाम भूमिकेतून आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू आहे. गावागावात बैठका घेऊन जनजागृती केली जात असून 17 एप्रिलचा बंद हा या लढ्याचा निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. पंचगंगा ही काठावरील नागरिकांची जीवनवाहिनी असून तिचे प्रदूषण रोखणे अत्यावश्यक आहे. सामूहिक प्रयत्नातून ही नदी प्रदूषणमुक्त करण्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट SR News 24 इचलकरंजी.